नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSc CET 2025 साठी आपण कोणत्या टिप्स आणि कोणते पॉईंट्स फॉलो केले पाहिजेत जेणेकरून आपला स्कोर हा 100 आउट ऑफ 100 होऊ शकतो. म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, या तिन्ही सब्जेक्टसाठी किंवा जर तुमचा बायो असेल या चारही सब्जेक्टसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर तुमचं प्रिपरेशन कसं पाहिजे व कोणते 7 ते 8 पॉईंट्स तुम्ही अभ्यासले पाहिजेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओला स्टार्ट करूया. एक एक पॉईंट आता आपण पाहूया. सो फर्स्ट पॉईंट काय आहे? अंडरस्टँडिंग द सिलेबस. पहिल्या पॉईंटचं मीनिंग काय? अंडरस्टँडिंग द सिलेबस म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने सिलेबस आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे 12th ला आपला 80% सिलेबस आहे आणि 11th आपला 20% सिलेबस आहे. अनेकदा मुलं काय करतात की 11वीला फक्त 20% असल्यामुळे 11वीचा अभ्यास करत नाहीत, परंतु हे योग्य नाही. कारण 11वीचा जर अभ्यास केला नाही तर ह्याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या MSc CET स्कोरवर हा डेफिनेटली होतो. कारण फक्त 12च्या बेसिसवर CET पास होता येत नाही. स्कोर होतो, परंतु जो सॅटिस्फॅक्शन आपल्याला हवा असतं की एक 95% 90+% तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाहीच. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अशा देखील गोष्टी आल्या की MSc CET मध्ये मॅथ्समध्ये JEE लेवलचे काही काही क्वेश्चन्स होते, परंतु एक प्रत्येक एक्झामला तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जेव्हा कम्पेअर करता त्यावेळी लक्षात येतं की 40 ते 45 क्वेश्चन, जर 50 क्वेश्चन पैकी एक 5 ते 10 क्वेश्चन हे हार्ड असतात, 20 एक क्वेश्चन इझी असतात आणि राहिलेले मॉडरेट लेवलचे असतात, जिथं आपल्याला थोडंसं क्रिटिकल थिंकिंग करून सॉल्व्ह करावे लागतात. त्यामुळे कोणत्याही पद्धतीची भीती बाळगू नका. व्यवस्थित प्रिपेअर करा, प्लॅनिंग करा व त्याच्यावर अंमलबजावणी करा, जेणेकरून एक 12वीचा 80% आणि 11वीचा 20% सिलेबस तुमचा क्लिअर होऊ शकतो. म्हणजे समज जर तुम्ही 1 मार्च पासून स्टार्ट करत असाल तर 1 मार्चला तुमचा बोर्ड एक्झाम झाल्यानंतर आपण पाहूया, जर CET प्रिपेअर करत असाल तर तुमचा 11वीचा सिलेबस हा पहिला कंप्लीट झाला पाहिजे, 12चा सिलेबस नंतर केला पाहिजे. असं तुम्ही काही ठरवत असाल तर तुमचं एक प्रॉपर नियोजन करा, परंतु पूर्णपणे सिलेबस कव्हर करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत सिलेबस कव्हर होत नाही तोपर्यंत एकही मॉक टेस्ट देऊ नका, त्याचा काहीही फायदा होणार नाही, उलट टेन्शन वाढेल. कारण मॉक टेस्ट ज्यावेळी आपण सॉल्व्ह करायला घेतो, कारण ॲक्च्युअल पुस्तक वाचणं वेगळं व पेपरचं ॲनालिसिस वेगळं असतं. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही काय करा तर एकच करा, पूर्णपणे सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो पहिला पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल की अंडरस्टँडिंग द सिलेबस. म्हणजे सिलेबसमध्ये कोणकोणते घटक इन्क्लूड आहेत, कोणकोणते घटक निग्लेक्ट केलेले आहेत. कारण अनेक असे पॉईंट्स आहेत जे बोर्ड एक्झामने कॅन्सल केलेले आहेत किंवा अनेक असे पॉईंट्स जिथे ॲड झालेले आहेत. इन द सेन्स लीड स्टोरेजिबिलिटी असेल, डेन्सिटी असेल, ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात. अनेक ठिकाणी असं दिसतं की दिस इज नॉट इन्क्लूड फॉर MSc CET, परंतु त्याच्यावर क्वेश्चन येतात. त्यामुळे व्यवस्थित CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन सिलेबस कम्पेअर करून पहा. ओके. त्यानंतर सेकंड आहे क्रिएट अ स्टडी प्लॅन. क्रिएट अ स्टडी प्लॅन तुमचा एक व्यवस्थित प्लॅन बनवा. म्हणजे एक दिवसाचा, एका दिवसापासून आठवड्याचा व महिन्याचा प्लॅनिंग करा. म्हणजे एका दिवसात काय काय प्रिपेअर केलं पाहिजे, त्याचबरोबर आठवड्याला काय केलं पाहिजे आणि एक मंथ नंतर कसं केलं पाहिजे. म्हणजे जर आजच्या दिवस मला अभ्यास करायचा असेल तर आज मी काय करणार, 2 तास मॅथ्स करेन, 2 तास फिजिक्स करेन, 2 तास केमिस्ट्री करेन, त्यानंतर त्यांची रिव्हिजन करेन, DPP सॉल्व्ह करेन. परंतु हे जेव्हा तुम्ही प्लॅनिंग डिसाईड करता त्याच्यावर तुम्ही कंटिन्यू राहिलं पाहिजे. म्हणजे जर आज तुम्ही केलं उद्या नाही केलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे ह्याच्यात सातत्य असणं फार गरजेचं असतं. अशा पॉईंट्सला तुम्ही सातत्य फार ठेवा, सातत्याशिवाय यश मिळत नाही. ओके. सातत्य आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं लक्षात ठेवा की क्रिएट अ स्टडी प्लॅन. एक प्लॅनिंग प्रॉपर बनवा की किती वाजता सकाळी उठायचंय, त्याचबरोबर 2 तास कसं बसायचंय, सकाळी कोणता सब्जेक्ट घ्यायचा, त्याचबरोबर ज्यावेळी झोप येते त्यावेळी कोणता सब्जेक्ट घ्यायचा. किंवा दिवसामध्ये 16 तास अभ्यास करणं म्हणजे अभ्यास नाहीये, 10 तास अभ्यास करणं पण प्रॉपर अभ्यास करणं हाच खरा अभ्यास असतो. कारण 16 तास जरी तुम्ही अभ्यास केला पण तुमचं मॅनेजमेंट जर झिरो असेल अभ्यासाचं त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे मॅनेजमेंटवर फार जास्त लक्ष द्या, जेणेकरून तुमचा स्कोर हा डेफिनेटली हाय होऊ शकतो. ओके. सो पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर थर्ड आहे गॅदर द स्टडी मटेरियल्स. ओके. सो आतापर्यंत तुम्हाला सांगत असेल की तुम्ही NCERT प्रिपेअर करा, ई बुक लिहा, हे घ्या ते घ्या, परंतु सगळ्यात आधी तुम्ही तुमचं बोर्डचं टेक्स्ट बुक क्लिअर करा. टेक्स्ट बुक जर तुमचं 2 ते 3 वेळा हाताखालून गेलं तर तुम्हाला बाकी कोणत्याही पुस्तकांचा फारसा स्टडी करावा लागणार नाहीये. टेक्स्ट बुक करा. त्यानंतर अरिहंत पब्लिकेशन आहे, टार्गेट आहे,
स्कोर बूस्टर आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स पेपर करा, PYQs करा, जेणेकरून तुमचं स्कोर हा चांगला होऊ शकतो. त्यामुळे स्टडी मटेरियलमध्ये सगळ्यांना तुम्ही टेक्स्टबुकलाच प्रायोरिटी द्या, त्यानंतर बाकी पुस्तकाकडे तुम्ही लक्ष द्या. डायरेक्ट MCQ सोडवायला घेऊ नका, पहिलं टेक्स्टबुक घ्या. इन द सेन्स एक फॉर एक्झाम्पल सांगायचं तर सॉलिड स्टेट हा जो चॅप्टर आहे आपला, सॉलिड स्टेटमध्ये 3 आहेत की FC, BCC ज्या काही तुमच्या बॉडीज असतात, त्या बॉडीज एक बारकाईने निरीक्षण करा. पुस्तकातच तुम्हाला रेडियस दिलेली असते √3/2 × A. ओके, सो जी त्याच जो एक छोट्यातला छोटा कन्सेप्ट असतो, म्हणजे पुस्तकात जो आपलं लक्ष देखील त्या कन्सेप्टकडे जात नाही. अनेकदा असं वाटतं की हा काही महत्वाचा पॉईंट नाहीये, पण त्याच्यावर क्वेश्चन येतो. किंवा लीड स्टोरेज पाहिजे, जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या डेन्सिटी त्याची किती येते, तर डेन्सिटी ती 1.2 लिटर. ओके, सो 1.2 लिटर डेन्सिटी किती आहे हे देखील क्वेश्चन CETला आलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित पहिल्यांदा पुस्तक करा, पुस्तकातील डायग्राम्स करा, जेणेकरून तुमचा हा पॉईंट क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक्स. ओके, सो फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक्स मध्ये तुम्हाला विषय असा आहे की इम्पॉर्टंट टॉपिक्स तुमच्या आता सध्या लक्षात येत नसेल किंवा काही जर प्रिपेअर केले असेल तर डेफिनेटली चांगलंच आहे, परंतु मी देखील तर लवकरच एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटेन. ठीक आहे, सो हा पॉईंट देखील एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रॅक्टिस मॉक टेस्ट अँड पास्ट पेपर्स. यासाठी मी सांगतो तुम्हाला की स्कोर बूस्टर. ओके, स्कोर बूस्टर घ्या आणि टार्गेटचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. बस हे 2 पॉईंट जर तुम्ही केले तर तुमचा यात स्कोर डेफिनेटली चांगला होऊ शकतो. पण प्रॅक्टिस मॉक टेस्ट केव्हा करायची, कधी करायची, जर सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर. सिलेबस कंप्लीट नसताना कोणतेही प्रॅक्टिस सेट किंवा मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला घेऊ नका. त्यानंतर नेक्स्ट आहे रिवाइज रेग्युलरली. दिवसाचं काय झालंय तेवढं फक्त अपडेट आपलं घरी ठेवत जावा, की बाबा मी आज एवढ्या दिवसात इतकं केलं, जेवढा पॉईंट्स माझे क्लिअर झाले व्यवस्थित फक्त नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून एक प्रॉपर रिव्हिजन असली रेग्युलरली दररोज केलेली तर फार तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. त्यानंतर 7 नंबरचा सेकंड लास्ट पार्ट आहे की स्टडी अपडेट विथ अ लेटेस्ट इन्फॉर्मेशन्स. ओके, सो कसं असतं बाळांनो की 2005 साली 2006 साली CETत कोणता क्वेश्चन आला तोच क्वेश्चन ॲज इट इज रिपीट होणार नाहीये, परंतु मेथड तीच असते. म्हणजे मला फॉर एक्झाम्पल सांगायचे की y = sin 5x हा क्वेश्चन जर CETला त्यावेळी 2004 साली आलता, हे डबल डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारला असेल. ओके, जर डबल डेरिव्हेटिव्ह मला विचारला आहे तर मी डबल डेरिव्हेटिव्हची प्रिपरेशन नक्कीच करणार आहे. ओके, कारण लेटेस्ट मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, डबल डेरिव्हेटिव्हची मी प्रिपरेशन नक्कीच करणार आहे. परंतु हाच क्वेश्चन घेऊन मी बसणार का, तर नाही. पुस्तकातले बाकीचे क्वेश्चन्स करणार, बाकीचे इम्पॉर्टंट पॉईंट्सवर फोकस करणार. त्यामुळे लेटेस्ट मध्ये सध्या तुम्हाला काय चाललंय मार्केटमध्ये, कशा पद्धतीचे येतं, जसं डेरिव्हेटिव्हचं नाव घेतलं पॅरामेट्रिक फंक्शन, आता सध्या खूप ट्रेंडमध्ये. पॅरामेट्रिक फंक्शन हा कुठल्याच पेपरला आला नाही, यातला भाग नाहीये. प्रत्येक पेपरला पॅरामेट्रिक फंक्शन हा क्वेश्चन डेफिनेटली येतो, पॅरामेट्रिक अँड डबल डेरिव्हेटिव्ह. तुम्ही या पॉईंट्सवर फोकस केलं गेलंच पाहिजे. त्यामुळे लेटेस्ट मध्ये जो क्वेश्चन पेपर आहे 3 ते 4 वर्षापूर्वीचा, तो एकदा व्यवस्थित पहा, त्यात तुम्हाला समजून जाईल की कोणत्या कन्सेप्टवर जास्त क्वेश्चन्स येत आहेत. आणि लास्ट पॉईंट आहे मित्रांनो, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. ओके, तब्येतीची काळजी घेऊन अभ्यास करा, विनाकारण फार टेन्शन घेऊ नका. 15-16 तास ठीक आहे, आपण म्हणतो की तेवढं केलं पाहिजे, बसलं पाहिजे, पण तुझं बॉडीला मॅच होत नसेल, तब्येत साथ देत नसेल तर उगीच डोकं लावण्यात काही उपयोग नाही. 10 तास प्रॉपर नियोजन करा, 2-2 तासाचे स्लॉट पडा, स्लॉट्स मध्ये स्टडी करा, एकदम स्टडी करूच नका, स्लॉट मध्ये स्टडी करा, जेणेकरून तुमचं तुम्हाला स्कोरिंग मध्ये फार फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे 8 पॉईंट्स तुम्ही व्यवस्थित CETची नवीन बुक घातली असेल तर हे 8 पॉईंट्स व्यवस्थित लिहून घ्या, जेणेकरून तुमचा यामध्ये बेनिफिट होऊ शकतो. आता चॅनलवर आपण काय काय करणार आहे, तर आपण सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं की फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक. इम्पॉर्टंट टॉपिकचा मी एक व्हिडिओ घेणार आहे. त्याचबरोबर चॅप्टरचं वेटेजेस, कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, किती मार्काला क्वेश्चन येऊ शकतो व त्या चॅप्टरमधलं कुठल्या कन्सेप्टवर क्वेश्चन जास्त येऊ शकतो, चॅप्टरचं अनालिसिस देखील आपल्याला युट्यूबवर मिळणारच आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याचबरोबर आपलं क्रॅश कोर्स देखील आपण लवकरच लॉन्च करूया, 1 तारखेच्या आसपास नक्कीच लॉन्च करूया मार्चच्या. ओके, सो आय होप तुमच्या व्हिडिओ लक्षात आला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.